आगळगाव येथे 31 डिसेंबरला 151 अन्नदात्यांच्या वतीने महाप्रसादाचं आयोजन। 20 ते 25 हजार भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ। 31 डिसेंबर म्हटलं की दारूच्या पार्ट्या आणि मांसाहाराच्या पार्ट्या आल्या, परंतु याला अपवाद आहे। अहमदनगर शहराजवळ असणारे आगळगाव येथील श्री क्षेत्र काळभैरवनाथ देवस्थान। आगळगाव काळभैरवनाथ देवस्थानचा आमटी भाकरीचा महाप्रसाद या गावचा एक रोल मॉडेलच आहे। यावर्षी 31 डिसेंबर रविवारी असल्याने त्याची पर्वणी साधत आगळगाव देवस्थानने रविवारच्या महाप्रसादाचा बेत आधीच आखला असून या रविवारी 151 अन्नदात्यांनी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी नगर तालुक्यातील जवळपास 20 ते 25 हजार भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला। काळभैरवनाथ देवस्थानच्या ठिकाणी दर रविवारी या ठिकाणी अन्नदान सर्वश्रेष्ठदान या उक्तीप्रमाणे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदान केलं जातं। दर रविवारी जवळजवळ 5 ते 6 हजार भाविक या ठिकाणी भक्त या ठिकाणचा महाप्रसाद घेतात। महाप्रसादाचा मेनू असा आगळा वेगळा आहे आणि तो अखंडपणे चालत आहे। 2004 पासून तो आज तागायत जवळजवळ 19 वर्ष म्हणजे 20व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करतोय। हाच मेनू आहे। बाजरीची भाकरी, येसुराची आमटी, कांदा लिंबू भात आणि त्याबरोबर हिरव्या मिरचीचा ठेचा आणि एक गोड पदार्थ असा मेनू दर रविवारी या ठिकाणी दिला जातो। आज मात्र विशेष आहे, आज 31 डिसेंबर आहे आणि 31 डिसेंबरला वेगवेगळ्या प्रकारची समाजातील लोक वेगवेगळ्या ठिकाणी तो 31 साजरा करण्यासाठी जातात। पण आम्ही मात्र या ठिकाणी तरुणाईला एक वळण मिळावं, तरुणाईमध्ये काहीतरी बदल व्हावा आणि म्हणून तरुणाई किंवा इतर जे लोक असतील या भक्तांच्या रूपाने या देवस्थानकडे यावे। देवस्थानकडे आल्यानंतर या ठिकाणचा मेनू त्यांनी घ्यावा म्हणून मोठ्या प्रमाणात आज या ठिकाणी अन्नदानाचा उपक्रम राबवला आहे। आज जवळजवळ 151 अन्नदाते ठेवलेले आहेत आणि 151 अन्नदात्याच्या मार्फत या ठिकाणी प्रसाद ठेवला। जसं दर रविवारी 5 ते 6 हजार भाविक या ठिकाणी महाप्रसाद घेतात, तसं आज या ठिकाणी जवळजवळ 12 ते 15 हजार भाविक या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतील असं नियोजन या ठिकाणी काळभैरवनाथ देवस्थानाने केलेलं आहे आणि ते यशस्वी करण्याचं काम सर्व विश्वस्त मंडळ करत आहेत। आणि पद्मनाभं सुरेशं विश्वदानं गगन सदृश्यं मेघवर्ण गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। देवराज सेव्यमान पावनाद्री पंकज जोगेश्वरी माताय नमो नमः। सर्वांनासाठी आमचे स्मृती पुराणोक्त फल प्राप्त रसम ममग्रही आज पुरुषांच्या पाठीला हात लावायचा आहे। सर्वांनी मोठ्या आवाजात जय म्हणायचंय। काळभैरवनाथ भगवान की आई जोगेश्वरी। जे नैवेद्य देत आहे त्या दादाचं तिथूनच दर्शन घ्यायचंय। दोन्ही हात दादाला जोडायचे तिथून। काळभैरवनाथ भगवान की आई जोगेश्वरी माता की। ठीक आहे, आपल्याला छोटस कालभ्रष्टचं पुस्तक आलंय।
भैरवं भजे रत्नपादुका प्रभाभिरामपादयुक्तम् नित्यमध्यदेयतिष्ठदैवतं निरञ्जनं मृत्युदर्पणाशनं करालभ्रष्टमोक्षणं काशिकापुरादिनाथ भैरवं भजे अष्टहास